नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. महाकाल का बुलावा आ रहा है, आया है तो जा रहे. हाऊस द जोश Very high. कावर By the way, we are traveling to Ujjain and then we are going to that. मराठी मराठी गांजा फुकणार रे इथं. जायला मी तर उठसूट नाशिक नाशिक बोलत बसतो. मग नाशिक मध्ये घ्या आता तसं नाही. प्रॉपर नाशिक पाहिजे का? ओके, प्रॉपर नाशिक. मी म्हणलं मी महाकडलं का काय. ओके ओके ठीक आहे. करायचं आणि हे काय गणपतीचं काय म्हणतात तिथं पुढे काय घे बोला. मी रील वर बघितले गणपतीचं आहे काय तरी तेवढे घ्यायचे, बाकीचा काय विषय माहित नाही आपल्याला. समजा काय विषयच नाही, एवढा पाऊस झालेला आहे. आता ते शेट नमस्कार मंडळी. आणि आम्ही चाललेलो आहे पुढे. अजून आमची मंडळी थांबले त्यांच्याकडं. काळी बिल्ली 5-11 किती लागले? 5-11. चल चल. जागा नाही. हे आमचे गाडी चालक दादू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपली ट्रिप रात झाली पाहिजे. छोटी बच्ची हो क्या? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला बोल बोल काय. बरोबर. काहीच प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. आम्हाला खूप पैसे कमवायचे आहे अदर ब्लॉगर्स सारखे. चाचा ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? अबे नका करू नये यार. प्लीज यार. गाणं लागणारी पद्धत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. लय उशिरा सुरुवात केलेली आहे कारण सकाळी जरा पाऊस बिऊस होता, त्यामुळं काय जास्त शूट घेतलेलं नाही. डायरेक्ट येऊन गाडीत बसलो कारण धोका नको. एवढं महाकाल का बुलावा आ रहा है, आया है तो जा रे. आता थोडा वेळ, बराच वेळ पुण्यातून प्रवास सुरू झाला. आता नाशिकच्या जवळपास तर आलेलो आहे. आता थोडा आराम करा. गांजा फुकणार रे इथं. गांजातलं बी पण काढते नाही, डायरेक्ट फुकतात तसं. आता उज्जैनला जायचे डायरेक्ट का थांबायचं? हां, नाशिक क्रॉस केलं, थोडं नाश्त्यावर थांबू. त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी जेवायला लागू. त्यानंतर इकडे जाऊ दो आहे कमी आहे. आपला पुढचा प्लॅन सांगा आता. इथून कुठं कसं कधी थांबायचे? आता काय नाश्ता जेवण कुठं थांबायचं? आता 60 किलोमीटर गेल्यानंतर नाशिकच्या पुढं. नाशिकला जातच नाही. किती मोठं टन मारणार इथनं पुन्हा याच टनवरनं पण टन मारणार आहे. मागचं विसरा रे सांगितलेलं. मालेगाववरनं मालेगावला जाणार डायरेक्ट. चांदोड मालेगाव. जायला मी तर उठसूट नाशिक बोलत बसतो. मग नाशिक मध्ये घ्या पुढे आता. तसं नाही. प्रॉपर नाशिक पाहिजे का? ओके, प्रॉपर नाशिक. मी म्हणलं मी महाकडलं का काय. ओके ओके ठीक आहे. आपण डायरेक्ट घ्यायचं टन कुठून तरी, तिथून आपण जाऊ. पुढे जायचे. तिथून जाणार आहे एकाच्या गावातून. अरे तेजस भाऊ यांची जीवलग मित्र. तर धुळ्यातून आपण जाणार आहे. आमचे परम मित्र अभिजित पाटील यांचे गाव आहे. पाटलांचा संबंध दुसऱ्या पाटलांशी लावणार. गेला ना तिथं एक मंदिर आहे उज्जैनमध्ये. तुम्हाला आता आरती घ्यायची, ते एक करायचं. आणि हे काय गणपतीचं काय म्हणतात तिथं पुढे काय घे बोला. मी रील वर बघितले गणपतीचं आहे काय तरी तेवढे घ्यायचे, बाकीचा काय विषय माहित नाही आपल्याला. समजा गणपतीचं नसन हा, तर मंदिर झालं का उज्जैनच्या मंदिरात जायचं. तिथं फोटो काढायचे. सकाळ म्हणजे तुम्हाला मोबाईल न्यायला नको. यो अप्पा बाहेरच फोटो काढायला. What you think bro? What you think? I'm thinking to break this camera. Шоколад, блин. Задумала, блин. Мне нужен шоколад. Мне нужен шоколад. Я тоже люблю шоколад. तो झालं पद्धतशीर.
आयला उचलला ना आता. कुठे रे? कुणाच्या? कुठं? अरे इकडे ह्याला आलो तुम्ही दुष्काळात. तुझ्या इकडे दुष्काळात. हा आता कसं रोल्स रॉयस स्पॉटेड इन MP. काहीतरी इंटरेस्टिंग. ते काय म्हणजे असतं ते यू ट्रॅफिक में फंसे दो. काय ट्रॅफिक में फंसे 2 घंटे. Women. गाईज प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. आम्हाला पण पैसे कमवायचे आहे अदर ब्लॉगर्स सारखे. Women. जाऊ दे. हाय 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 बाय बाय. तर आता आपण एका ठिकाणी जेवायला लागलो. उशीर झाला कारण बघितलं तुम्ही घाटात किती ट्रॉफिक होती ना ॲक्सिडेंटमुळं. तर आत्ता जवळपास इथं थांबलोय. हॉटेल आहे जेवायला थांबलोय. जेवण करून भेटू कारण ताण बंद झाले डोक्यात. जेवण काय विषय सांग. ते जे शिपचं हॉटेल वेळेला मोबाईल चार्जिंग लावायची राहिलेली. हां प्रेमाने रे. काय लॉक 525 हवाबाजी करते. हवाबाजी नवीन फोन घेतलाय OnePlus 12. येऊ आम्ही पण 2-4 वर्षात. 525 कर ना मग. हा इथल्याची कोपऱ्यातच आहे बघ. वाटलंच होतं लागणार तुला ते. अशी चोचली असते त्यांची. Wow! Beautiful! चला रे चला जेवण. तर आपण आता उज्जैनीत पोहोचलेलो आहे. तर आपल्यासोबत आहे मोनू मालिक. यांचे इथे रेंटनी रूम भेटतात. मी तुम्हाला यांचा नंबर आणि माहिती डिस्क्रिप्शनमध्ये टाकील. सर्वात रिजनेबल रेट तुम्हाला इथे भेटतील. आणि मेन गोष्ट म्हणजे आपले सनातन हिंदू माणूस आहे. बाकी काही विषय नाही. त्यांच्या एका जय श्रीराम बोलण्यावर इथं थांबलेलो आहे आम्ही. हा बस बाकी तेल लावत गेले सगळे. भेटलेले अजून पण लोक. पण जेव्हा ते बोलले जय श्रीराम म्हणलं गेले तेल लावत. आपला माणूस भेटला विषय संपला. तर तुम्ही उज्जैनमध्ये आले तर मंदिराच्या एकदम जवळ आहे. काय विषय नाही. मोनू मालिक भाई तुम्हाला भेटतील. काय विषय जय श्री महाकाल. जय श्रीराम. चेहरा बघून ठेवा. मी नंबर पण खाली देतो तुम्हाला. जय महाकाल जय श्रीराम. तर आत्ता उज्जैनमध्ये पोचलेलो आहे. विषय डन झालेला आहे. रूम खरंच भारी आहे. काय विषय नाही त्याचा. हिंदू माणूस आहे. लाजू तुम्हाला काय म्हणायचं. रूम बघितलं नाही अजून. रूम बघा. रूम क्लास आहे. रूम कशी असतो जो महत्वाची. आता परत उरकून परत 12 वाजता बस महातेल यायचं.
व्हॉट यू फील आफ्टर भस्म आरती? मुक्ती, आत्म्याला मुक्ती मिळाली माझ्या. कसं काय बरं? जो मी सीन बघितलाय ना, महाकालच दिसले मला समोर. बरं काय मग महाकाल आरती बाप होती काय? लाईनीत थांबून वाटलं डोकं हल्लं होतं बा. पण 15-20 जसं मिनिटाचं मला वाटलं भस्म आरती सुरू झाली, हाऊस द जोश एकदम टॉप प्रो. सगळ्यांनी भस्म आरती खरं तर अटेंड केलीच पाहिजे, कारण की तुम्ही लाईफमधला एक अनमोल जो क्षण आणि असतो. भस्म आरती अटेंड केली तरी ना, भस्म टाकायच्या आधीचा लुक आणि भस्म टाकल्यानंतरचा लुक एकदा नक्की चेक करायचा. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट तेच गोष्ट आहे. ते बोल जय महाकाल. जय महाकाल. Please Saraka, whatever. Please, I want to reach 1 million.